सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता सातत्याने विचारावा लागतोय। कारण पुण्यामध्ये एकाच दिवशी कोयत्याने वार करून दोघांची हत्या करण्यात आली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली। त्याचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती लागलाय। एवढंच नाही तर गोळीबारानंतर वनराज आंदेकरांवरती कोयत्याने वारही करण्यात आले। हल्लेखोरांनी आंदेकरांवर तब्बल 5 गोळ्या झाडल्या आणि तिथून ते फरार झाले। दरम्यान पुणे पोलिसांनी गोळीबाराप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलंय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, भर रस्त्यामध्ये ज्यावेळी गर्दी होती रस्त्यावरती अशा वेळी हा सगळा प्रकार घडलाय। खूप मोठा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यामध्ये निर्माण होताना दिसतोय। अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय, पोलिसांची धाक या गुन्हेगारांवर राहिलीये का, असा प्रश्न या ठिकाणी पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय। कारण शहराच्या मध्यवर्ती भागात नानापेठ मध्ये अशा पद्धतीने थेट गुंड बंदूक घेऊन येतात आणि एक नाही दोन नाही तर तब्बल 5 गोळ्या एकावर झाडतात। अर्थातच काल रात्री जवळपास 10:30च्या सुमारास वनराज आंदेकर जे नानापेठ परिसरातील एका चौकामध्ये उभे असताना समोरून दुचाकीवरून हे सगळे आरोपी आले आणि थेट त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या। जर आपण बघितलं तर वनराज जे आंदेकर आहेत ते राष्ट्रवादीचे अर्थातच अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत आणि ते त्या ठिकाणी बसले असताना अचानक हे सगळेजण आले आणि त्यांनी थेट बंदूक त्यांच्यावर ताणली आणि एक नाही दोन नाही तर 5 गोळ्या थेट त्यांच्यावर झाडले। एवढंच काही काय तर ते मेलेत ना, त्यांची हत्या झाली आहे ना, हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी धारदार शस्त्राने अर्थात कोयत्याने त्यांच्यावर हल्ला देखील चढवलेला आहे आणि त्यानंतर ते तिथून पळून गेलेले आहेत। अर्थातच भर चौकामध्ये ही सगळी घटना घडल्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं आहे ते आणखीन धक्कादायक आहे। जर आपण बघितलं तर एखाद्याला म्हणजे थरार कशा पद्धतीने हे होतं असा हा संपूर्ण सीसीटीव्ही आहे। या प्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 3घांना जरी अटक केली असली तरी पुण्यामध्ये अतिशय भीतीदायक वातावरण आहे। मोठ्या संख्येने लोक देखील काल जमलेली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मात्र पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय, हे आरोपी अशा पद्धतीने हत्या कधी थांबणार असा प्रश्न पुणेकरांना पडलाय। नाही, खरंय मी की एकूण जर हे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर एखाद्या वेब सिरीज मधलं हे दृश्य असावं असा भास होतोय। पण दुर्दैवानं हे सत्य घडलेलं आहे, ही सत्य परिस्थिती आहे। पुण्यातल्या नाना पेठेत भर रस्त्यामध्ये या आरोपींनी, या गुंडांनी वनराज आंदेकर यांच्यावरती गोळ्या झाडल्यात, कोयत्यानं वार केलेत। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या घटनेवरती पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की 5 राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते, याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू आहे। सर, प्राइमा फेसी काही कौटुंबिक वाद समोर आला आहे का? नेमकी ही घटना कशावरून घडली? एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील। ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही। आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।